नमस्कार, मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी आपल्यासाठी ज्वारीचा डोसा केलेला आहे आणि बघा तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असा हा डोसा आपला झालेला आहे. आणि ज्वारीचा डोसा म्हटल्यानंतर जसे आपण ज्वारीची भाकर खातो ना, अगदी डोसासुद्धा आपण घरी केलेल्या भाजीबरोबर खाऊ शकतो. आणि मटकीच्या भाजीबरोबर तुम्ही एकदा खाऊन बघा, खूपच टेस्टी असा लागतो. आता आपण नेहमी बटाट्याची भाजी, सांबार किंवा चटणी वगैरे करत असतो ना डोश्याला खायला. पण नाही केलं तरी मटकीची भाजीबरोबर एकदा तुम्ही हा ज्वारीचा डोसा खाऊन बघा. खूपच तुम्हाला आवडेल. आणि शिवाय काही खास मसाले टाकून मी हा डोसा केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मसाला करण्यासाठी इथे मी साधारण 3-4 आपल्याला डोसे होतील. तर त्यासाठी मी इथे 7-8 काळी मिरी घेतलेली आहे. एक अगदी छोटा चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि त्यात एक अर्धा छोटा चम्मच हिंग टाकलेला आहे. आता 4-5 डोशासाठी हे पुरेसा आहे हा मसाला. आता हा मसाला आपण घरीसुद्धा करून ठेवू शकतो. आता याला काय करायचं, वाटून घ्यायचं मिक्सरमधून. आता मी साधारण एक मध्यम आकाराची वाटी असते ना आपली, त्या वाटीच्या प्रमाणात आपल्याला पीठ घ्यायचं आहे. म्हणजे 4-5 डोसे होतील इतकं. आता जो आपण मसाला केला होता ना, तो यात टाकायचा आहे. अगदी सिंपल रेसिपी पण खूपच टेस्टी अशी ही हा डोसा होतो आणि इन्स्टंटली होतो. आता त्यात थोडंसं कढीपत्ता टाकायचं आहे आपल्याला. आपण मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, जिरं, काळी मिरी. त्याने आपल्या डोस्याला खूप एक चांगली अशी चव येणार आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता सकाळी सकाळी मुलं शाळेत जातात आणि त्यांना हेल्दी असा टिफिन आपल्याला करून द्यावं लागतं. तर हा इन्स्टंटली डोसा आपण करून देऊ शकतो मुलांना आणि ते आवडीने खातीलसुद्धा. कारण डोसा म्हटलं की मुलं आवडीने खातच असतात, हो ना. आणि घरी जी भाजी केली तीच भाजी आपण देऊ शकतो. कारण ज्वारीच्या डोशाबरोबर कुठलीही भाजी चांगलीच लागते बघा. आता मी यात थोडं थोडं पाणी आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे बॅटर तयार करून घेतलं. आता याला आपण 5 मिनटं ठेवायचे आहे असेच आणि नंतर आपण डोसे करायला घेऊया. आता तुम्हाला आणखी स्पायसी लागत असेल तर तुम्ही आणखी त्यात ॲड करू शकता. तर मी थोडंसं इथे ना कांद्याची पात टाकलेली आहे. आणि आता काळी मिरी तर आपण टाकली होती, पण मुलांना आवडत नसेल तर आपण स्किप करू शकतो मिरची. पण आपल्याला आवडत असेल तर आपण थोडी कमी तिखटवाली मिरची पण टाकू शकतो. ठीक आहे. आता आपण डोसे तयार करायला घेऊया. तर मी तव्याला आधीच थोडंसं तूप लावून सेट करून घेतला होता तवा. आता आपल्याला कसे म्हणजे मऊ लागतात की कुरकुरीत लागतात त्याप्रमाणे आपण डोसे करून घेऊया. तर जर आपल्याला कुरकुरीत डोसे करायचे असतील तर पातळ असा आपल्याला डोसा टाकायचा आहे तव्यावर याप्रमाणे. आणि मध्यम आचेवर आपल्याला कुरकुरीत असा हा डोसा, क्रिस्पी असा डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आणखी डोसा हेल्दी होण्यासाठी आपण तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकतो. म्हणजे कसं मुलांना आणखीनच हा खायला आवडेल. आणि शिवाय जर आपण डाएट करत असू तर आणखीनच हा डोसा तर म्हणजे आपल्या डाएटमध्ये ॲड करू शकतो. तर थोडं मी तूप टाकलं आणि बघा मध्यम आचेवर अगदी क्रिस्पी असा डोसा, आपला कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आणि हाताने सलगच निघतं बघा. आणि ते जाळीदारसुद्धा झालेला आहे आणि कलरसुद्धा बघा, तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आणि मसाला टाकल्यामुळे ना तो इतका अप्रतिम चवीचा डोसा लागतोच.
तर गाईस, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.